ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness. New India Assurance. 31 रन तुम्हाला जिंकायला हवे आहेत. स्वामीनी टीम यांनी फटाफट आपले फलंदाज पाठवून बॅटिंगला सुरुवात करायची आहे. सर प्लीज फटाफट जरा बॅटिंग पाठवा, आपली मॅचला सुरुवात करा. स्ट्राईकला ते नवनीत सावंत आणि नॉन स्ट्राईकला ते अली सावंत. आणि बॉलिंगसाठी आले ते सचिन सावंत. महापुरुष 11 त्यांनी 31 रनचा टार्गेट दिला आहे कुलस्वामी या टीमला. आता बघूया कुलस्वामी काय करते. स्वामी समर्थ या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुढचा चेंडू नवनीत सावंत यांना सावंत यांचा फिल्डिंग लावून द्या. महापुरुष टीम यांनी आपले फलंदाज पाठवून फटाफट प्लीज ग्राउंडचा ताबा घ्या. फलंदाज आपण एक प्लेयर घ्या. बॅट्समॅनचं नाव सांगावं आणि बॉलरचं नाव सांगावं. कौस्तुभ हे आहेत बॉलर, राजेश आणि कालिदास. राजेश हे श्री महापुरुष 11 साठी संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिल्याचा षटक घेऊन आलेले ते सुंदर असा कौस्तुभ करण्यावर राजेश हे कालात नाही देणार बॉल. हा खूप चांगली धावसंख्या झालेली आहे. 2 बॉलांनी हा टॅच पुढचा सिंगल चोरलेला आहे. हा 2 बॉल झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या वाढली आहे 1 रन. बॉलिंग झालेला आहे. सुंदर असा बॉल कळलाच नाही बॅट्समॅनला. बॅट्समॅन 3 बॉल पूर्ण 3 बॉल 3 रन. 3 बॉल 3 रन. चौथा बॉल झाला आणि पुढचा चेंडू काढलेला नवनीत सावंत यांनी. निर्णय काय 1 रन. संघाची धावसंख्येवर संघाची धावसंख्या झालेली आहे 4. नवनीत सावंत चांगला फलंदाजी करत आहे. राजेश हा थोडासा करून काढलेला बॉल गुलाबजाम दिलेला बॉल आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. पहिलं षटक संपलेलं. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. 1 ओव्हर नंतर बॉलर नेम प्लीज. बॉलर नाव सांगा. किरण हे नवीन बॉलर. आउट. प्रशांत यांनी बॉल कळाला त्यानंतर गोल झालेले. नवीन बॅट्समन आले ते आहे बाळा. सुंदर असा बॉल आहे. काय आहे
नो बॉल नो बॉल आणि ते मिस कम्युनिकेशन झाल्यामुळे ही विकेट आहे, विकेट पडलेली आहे. हे विकेट धाव बाद झालेले आहे. कुलस्वामीनी टीम फटाफट काय करत आहे, धाव बाद, आउट, विकेट सर्व जात आहे. बॅट्समन आल्या एकदम रागात आले, डिक्लेअर मारला पण नाव नाही सांगितलं. नवीन फलंदाज बिल्डिंगचा प्रयोजन करत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सकाळी 10 संघ झाले. 9 2 षटकांच्या समाप्तीनंतर सकाळी 10 संघ झाले. 9 व्हाईट बॉल. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे. ते बॉलरचं नाव सावंत. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आलेला प्रसाद सावंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सकाळी 10 संघ झाले. 9 बिनबाद 9. ओव्हर 6 बॉल 4 रन पहिल्या बॉलला. अंपायर 4 बॉलर नेम संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येत आहे. अतिशय सुंदर प्रकारे एकदम काम केली आहे. प्रसाद सावंत पुढचा चेंडू नवनी त्याला सुंदर तेवढ्याच प्रकारचा नवनी सावंत. ओव्हर दुसरा बॉल हा टॅप मारून एक चांगल्या प्रकारे खेळत आहे ते नवनी सावंत. 1 रन. संघाची धावसंख्या झाली 11. 1 रन. हे खूप सुंदर बॉलिंग टाळलं आहे. बॉलिंग टाळलं आहे. तीन बॉल झालेले आहेत. कृपया कोणी 85 वाद झाला नाही. आणि एक पास आउट. 4 बॉल झाले. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. योगेश नवीन फलंदाज जात आले आणि प्रणय आणि योगेश मध्ये हा संघाची धावसंख्या झाली ती 12. तिसरं षटक चालू आहे संघाचा. बघूया अतिरिक्त धावसंख्या 14. योगेश चौकार मारला. 16 झाली आहे धावसंख्या. धावसंख्या आहे 16. महापुरुषीला यांना खूप मेहनत करावी लागणार. चौकार आणि समय धावसंख्या झाली 15. तिसरं षटक चालू आहे. 1 पुढचा चेंडू दोन 3 17 17 3 5 17 प्रथमेश सावंत यांनी माईकपासून 17 साठायचं आहे. प्रथमेश सावंत कुलस्वामी कमबॅक करत आहे. कमबॅक 6 रन. 3 बॉल 6 रनची आवश्यकता आहे. प्रथमेश सावंत यांनी माईकपासून 17 साठायचं आहे. प्रथमेश सावंत बघूया आता काय होतं. 3 बॉल 6 रन. बॉलरवर पण प्रेशर बॅट्समनच असतो. बघूया
मनीष संघाचा पहिला आणि वैयक्तिक 2 बॉल संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले ते प्रणित सावंत 4 रनची आवश्यकता आहे. अतिरिक्त धावसंख्या सगळे धावसंख्या 19 हा 2 रन सुपर बॅट्समॅन नाव सांगायचं आहे. बॅट्समॅन नाव सोहन चंदू अभिषेक हो संघाची धावसंख्या 24. श्री महापुरुष आणि ब्राह्मणदेव या दोन्ही ब्राह्मणदेव भाऊ या दोन्ही संघाच्या कॅप्टनने यांचे माईपाशी यायचं आहे. टॉस उडवण्यात येणार आहे. विकेट झाला. श्री महापुरुष आणि ब्राह्मणदेव भाऊ या दोन्ही संघाच्या कॅप्टनने माईपाशी यायचं आहे. टॉस उडवून घ्यायचे आहे. श्री महापुरुष आणि ब्राह्मणदेव भाऊ या दोन्ही संघाच्या कॅप्टनने माईपाशी यायचे आहे. स्कोर झालेला 22. ब्राह्मणदेव भाऊ श्री महापुरुष तळेवाडी पश्चिम विरुद्ध ब्राह्मणदेव भाऊ या दोन्ही संघाच्या कॅप्टनने इथे माईपाशी यायचे आहे. संघाची धावसंख्या 24. श्री महापुरुष तळेवाडी पश्चिम विरुद्ध ब्राह्मणदेव भाऊ या दोन्ही संघाच्या कर्णधाराने माईपाशी यायचं आहे. ब्राह्मणदेव श्री महापुरुष तळेवाडी पश्चिम याने टॉस जिंकलेले आहे. हो ना. चौकार एकतीस हा जिंकण्याच्या 32 धावांची गरज आहे.
पाहिजे माहिती आहे तिकडे पाहिजे हे नाही तिकडे पाहिजे जे काय ते सकाळी झालं 7 वेळा तुम्ही महापुरुष तळ आणि पश्चिम यांनी आपलं डिसिजन सांगायचं लवकरात लवकर. काय विषय हॅलो महापुरुष 11 महापुरुष क्रिकेट संघ महापुरुष 11 आणि ब्राह्मणदेव बी सत्ता माईकशी संपर्क साधा. मैदान आहे थांबा थांबा माहिती देण्यात आलेली नाही इथे कोणता सामना आहे इथे मैदान याचा फलंदाज सचिन सावंत सचिन सावंत आणि चेतन मार गेला मारला एकदम सरळ गेला राईटला दुकान पुढे आला बॉलरचं नाव राईटला छोटं विनोद षटकाचा अरे इकडची माहिती आहे का पुढे एकदा षटकाचा दुसरा चेंडू. हॅलो 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 मार गेला पहिला जो चेंडू आहे तो निर्धाव टाकण्यात आला दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू ऑनलाईनचा शॉट झाला मित्राला बोललो हॅलो प्रणेश सावंत सॉरी 1 रन. क्षेत्ररक्षण चालू करायचं लवकरात लवकर. ओके ओके फलंदाज बाद देण्यात आला. काय करणार पुढील फलंदाज आहे ते प्रणित सावंत. पुढील फलंदाज आहेत प्रणित सावंत गोलंदाज विनोद. सदर चेंडूवर 1 धाव घेण्यात आलेली आहे. विनोद सावंत गोलंदाजीवरील चेतन यांना 1 धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. 4 धावा निघालेल्या आहेत. गोलंदाजाचे पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक टाकण्यात आले आहेत. नवनीत सावंत गोलंदाजी करतील चेतन यांना. पहिला चेंडू चेतन यांना स्क्वेअर चेंडू घोषित करण्यात आला. वाईड बॉल. पुढील चेंडू आणि सदर चेंडूवर 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. टोटल 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. पुढील चेंडू चेतन यांना आणि सदर चेंडूवर 4 धावा निघालेल्या आहेत. उत्कृष्ट बॅटिंग प्रदर्शन केलेलं आहे चेतन सावंत यांनी. स्कोअर झालेला आहे 16. पहिला बॉल आत्ता 16 आहे. स्ट्राईकवर कोण आहे? स्ट्राईकवर आपण मिलिंद सावंत आणि नॉन स्ट्राईकवर आहे त्यांचं नाव चिराग. 16 धावसंख्या झालेली 16. पहिला बॉल हा काय आहे? आता पहिला बॉल 16 धावा झालेल्या आहेत. या चेंडूवर पहिला बॉल जिंकला. 2 धावा निघालेल्या आहेत. चेतन सावंत यांच्याकडून उत्कृष्ट धावसंख्या झालेली आहे 18. ढकललेला आहे.
पुढील चेंडू चेतन यांना 2 बॉल झालेले आहेत. उत्कृष्ट असं गोलंदाजी केलेली आहे नवनीत सावंत यांनी. कट शॉट त्याच प्रकारे हा आहे 2 रन. या चेंडूवर एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहे 2 रन झालेले आहेत. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 19. आता एक विकेट. शॉर्ट बॉल. 1 विकेट 19. गोलंदाजाचे अभिजित सावंत गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि फलंदाज आहेत चेतन सावंत. उत्कृष्टरित्या 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. छान अशी बॅटिंग केलेली आहे ती फलंदाज चेतन यांनी गोलंदाजी करतायत ते नवनीत अभिजित. स्कोर झालाय 6. 1 ओव्हर नंतर स्कोर झालाय 6. बॉलर आपण आपलं नाव सांगावं. या पुढचा जो सामना आहे तो आपली पाटवाडी अपोजिट भावना देवी क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे संघमालक कर्णधार यांनी माईकच्या इथे संपर्क साधावा. हां गोलंदाज अभिजित. हां धाव संख्या झालेली आहे 20. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू आणि सदर चेंडूवर उत्कृष्ट असा फटका करण्यात यशस्वी झाले. 2 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजाला आणि फलंदाजाच्या संघांना. अभिजित यांचा पुढील चेंडू. चेतन यांना चेंडूवर उत्कृष्ट असा फटका खेळलेला आहे फलंदाजाने आणि सदर चेंडूवर 4 धावा घेण्यात आलेल्या आहेत. 4 धावा मिळाल्या. आपली पाटवाडी आणि पावना क्रिकेट संघ दोन्ही संघांनी माईकचे ते संपर्क करायचा आहे. आपली पाटवाडी निखिलेश मालपेकर यांनी माईकचे ते संपर्क करत आहे. नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे तुम्हाला. यस नाणेफेकीच्या कौलासाठी निखिलेश मालपेकर आणि आतिश सावंत. पुढील चेंडू फलंदाज चेतन यांना आणि उत्कृष्ट अशी बॅटिंग फलंदाजाने चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले नाही. पुढील चेंडू उत्कृष्ट अशी 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहे फलंदाज. आणि फलंदाज प्रणित सावंत. गोलंदाज आहेत अभिजित. चांगला चेंडू टाकलेला आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही. ओके स्कोर झालेला 28. जिंकण्यासाठी किती धावांची आवश्यकता आहे? जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. आता सध्या झालेला 28. 4 रन्सची गरज आहे संघाला. 6 बॉल आणि 4 धावा. तर बघू चेतन सावंत यांच्याकडून उत्कृष्ट असा बॉल टोलवण्यात आलेला आहे. गोलंदाज आहे ते आमचे जयवंत सावंत मळेवाडीचे गोलंदाज आणि छान अशी फिल्डिंग केलेली आहे. तरी 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहेत. पुढील चेंडू चेतन यांना आणि सदर चेंडूवर
हा वाईट बॉल निघालेला आहे, एक धाव निघालेली आहे वाईट बॉलच्या रूपाने. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे कोणता संघ जिंकला पाहिजे. श्री स्वामी समर्थ संघ हा विजय झालेला आहे. पावना देवी क्रिकेट संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.